आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 2 मधील सराव संच 4.3 सोडवणार आहोत। पहिला प्रश्न आहे, त्रिकोण PQR असा काढा की कोण Q बरोबर 70 अंश, कोण R बरोबर 80 अंश आणि PQ अधिक QR अधिक PR बरोबर 9.5 सेंटीमीटर। त्रिकोणाचे दोन कोण आणि तीन बाजूंची बेरीज दिली असता आपल्याला त्रिकोण काढायचा आहे। आता आपण आधी कच्ची आकृती काढून घेणार। हे त्रिकोणांच्या तिन्ही बाजूंची जी बेरीज आपल्याला 9.5 सेंटीमीटर दिली आहे ती आधी आपण खाली काढून घेणार। 9.5 सेंटीमीटरचा एक रेषाखंड काढून घेणार, त्याला नाव देणार AB। आपल्याला त्रिकोण काढायचा आहे PQR। AB हे नाव आपण त्याला देणार किंवा दुसरे कुठले नाव आपण देणार। नंतर आपण इथे A वर 35 अंशाचा कोन करणार। हा इथे A वर 35 अंशाचा कोन का करणार? कारण आपल्याला हा Q कोन 70 अंशाचा दिला आहे। आता दुरस्थ अंतरकोनांच्या प्रमेयाप्रमाणे या कोनाचं माप म्हणजे या दोन कोनांच्या मापांच्या बेरजे इतकं। हा आपण त्रिकोण जर धरला तर हा माप या बाह्य कोनाचं माप या दोन कोनांच्या मापांच्या बेरजे इतकं असेल। म्हणजे हे 35 आणि हे 35 म्हणजे हे 70 अंशाचा कोन आपल्याला इथं मिळेल। म्हणून आपण इथं A वर 35 अंशाचा कोन करणार। त्याचप्रमाणे इथं QR कोन आपल्याला 80 अंशाचा पाहिजे, म्हणून 80 चे निम्मे 40 अंशाचा कोन आपण B वर करणार। म्हणजे हे 40 आणि हे 40 म्हणजे इथे आपल्याला 80 अंशाचा कोन मिळणार। नंतर आपण AP याचा लंबदुभाजक काढणार, नंतर BP याचा पण लंबदुभाजक काढणार आणि ते लंबदुभाजक या रेषाखंडाला जिथे छेदतात तिथे आपण R आणि Q बिंदू मिळवणार आणि अशा प्रकारे आपण या त्रिकोणाची रचना करणार। आधी आपण 9.5 सेंटीमीटरचा रेषाखंड काढून घेऊया। पट्टीच्या सहाय्याने मोजून आपण 9.5 सेंटीमीटरचा रेषाखंड काढणार। AB हा आपण 9.5 सेमीचा रेषाखंड काढला। A वर आपण आता 35 अंशाचा कोन करूया। शून्य 10 20 30 आणि 5 35 इथे आपण एक बिंदू मिळवणार। आता हा बिंदू आणि हा बिंदू याच्यातून जाणार आपण एक किरण काढून घेऊया मोठा। X नाव देऊया आपण याला। AX आपण हा किरण काढला। आता B वर आपण 40 अंशाचा कोन करणार। हा आपण केला 35 अंशाचा कोन। B वर आपण 40 अंशाचा कोन करणार, त्यासाठी B वर आपण कोनमापक ठेवलं। इकडून आता मोजणार 0 10 20 30 40। 40 वर आपण एक बिंदू मिळवणार। आता हा B बिंदू आणि हा मिळवलेला बिंदू जोडणारा आपण एक किरण काढूया B बिंदूतून जाणारा। याला आपण Y नाव देऊया। आता हे दोन किरण जिथे छेदतात तेथे आपला आहे त्रिकोणाचा P बिंदू। इथे आपण नाव देऊया P। PQR हा त्रिकोण आपल्याला काढायचा आहे। इथं आपण केलाय 40 अंशाचा कोन। आता आपल्याला QR बिंदू मिळवायचे, त्यासाठी आपण हा AP याचा लंबदुभाजक काढूया। त्यासाठी कंपासमध्ये आपण APच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊया। आता या अंतराने A वर कंपासचं टोक ठेवून आपण इकडच्या बाजूने एक कंस करणार आणि इकडच्या बाजूने एक कंस करणार। तेच अंतर कायम ठेवून कंपासचं टोक P बिंदूवर ठेवायचे आणि पहिल्या कंसाला छेदणारे कंस काढायचे आहेत।
आता या कंसांचे छेदनबिंदू आपण जोडून घेणार. हा झाला आपला एपीचा लंबदुभाजक. आता हा या ए बी ला जिथे छेदतो इथे आहे आपला क्यू बिंदू क्यू. आता हा पी बिंदू आणि क्यू बिंदू आपण जोडून घेऊया. आता आपण या पी बीचा लंबदुभाजक काढूया. साठी आपण पी बीच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेतलं. आता बी वर कंपासचं टोक ठेवून आपण इकडच्या बाजूने एक कंस काढणार आणि वरच्या बाजूने एक कंस काढणार. तेच अंतर कायम ठेवून आपण पी बिंदूवर कंपासचं टोक ठेवून पहिल्या कंसाला छेदणारे कंस काढणार. आता या कंसांचे छेदनबिंदू आपण जोडून घेणार. हा आहे आपला पी बीचा लंबदुभाजक. हा लंबदुभाजक ए बी ला जेथे छेदतो तो आहे आपला आर बिंदू. त्रिकोण पी क्यू आर मधला आर बिंदू. आता हा आर आणि हा पी आपण जोडणार. हा आपला त्रिकोण पी क्यू आर तयार झाला. इथे झाला आहे आपला 70 अंशाचा कोन. 70 अंश. इथे आहे 80 अंशाचा कोन. आता ही बाजू आणि ही बाजू सारखी आहे लंबदुभाजक काढल्यामुळे, आणि ही बाजू आणि ही बाजू सारखी आहे या लंबदुभाजकामुळे. म्हणजे आपला त्रिकोण पी क्यू आर आपण अशा प्रकारे काढलेला आहे. दुसरा प्रश्न आहे, त्रिकोण एक्स वाय झेड असा काढा की कोण वाय बरोबर 58 अंश, कोण एक्स बरोबर 46 अंश आणि त्रिकोणाची परिमिती 10.5 सेंटीमीटर असेल. आता आपण त्रिकोणाची परिमिती दिली आहे, दोन कोण दिलेत, म्हणजे त्रिकोणाची परिमिती म्हणजे तिन्ही बाजूंच्या लांबींची बेरीज. 10.5 सेंटीमीटरचा आधी आपण खाली रेषाखंड काढणार. नंतर ए वर एक्स कोणाच्या निम्मा कोण करणार, 46च्या निम्मे 23 अंशाचा कोण करणार. बी वर वाय कोणाच्या निम्मा कोण करणार, 58च्या निम्मे 29. नंतर हे दोन किरण जेथे छेदतात तिथे आपण नाव देणार झेड. नंतर या दोन बाजूंचे आपण लंबदुभाजक काढणार आणि ते लंबदुभाजक जेथे छेदतात तिथे आपण एक्स आणि वाय बिंदू मिळवणार. तर आधी आपण काढूया 10.5 सेंटीमीटरचा रेषाखंड. पट्टीने आपण मोजून 10.5 सेंटीमीटरचा रेषाखंड काढणार. याला आपण नाव देऊया ए बी. ए वर आपल्याला 23 अंशाचा कोन करायचा आहे. कोनमापक ए वर ठेवून 0, 10, 20 आणि पुढे 3 रेषा 23 अंशाचा कोन आपण इथे बिंदू मिळवला.
हा बिंदू आपण जोडूया. ए बिंदू आणि या बिंदूतून जाणारा किरण काढला. याला आपण पी नाव देऊया. इथे आपल्याला करायचा आहे 29 अंशाचा कोन. कोनमापकाने 0, 10, 20, 30च्या आधीची एक रेषा म्हणजे 29 अंशाचा कोन आपण इथे करणार. मिळवलेला बिंदू आणि बी बिंदूतून जाणारे किरण आपण काढूया. याला नाव देऊया आर. आता हा जो बिंदू आहे तो आहे आपला झेड बिंदू. XYZ त्रिकोणामधला झेड बिंदू आपण मिळवला. आता आपण इथे केला होता 23 अंशाचा कोन, इथे केला 29 अंशाचा कोन. आता आपण AZचा लंबदुभाजक काढूया. आपण AZच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊ आणि दोन्ही बाजूला कंस करून घेऊ. तेच अंतर कंपासमध्ये कायम ठेवून कंपासचं टोक झेड वर ठेवून पहिल्या कंसाला छेदणारे कंस करून घेऊ. आता या कंसांचे छेदनबिंदू जोडूया म्हणजे हे आपला AZचा लंबदुभाजक. हा लंबदुभाजक AB बाजूला जेथे छेदतो तेथे आहे आपला X बिंदू. X. आता या बाजूचा आपण लंबदुभाजक काढूया. त्यासाठी BZच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेतलं, दोन्ही बाजूला कंस करून घेतले. तेच अंतर कायम ठेवून झेडवर कंपासचं टोक ठेवून पहिल्या कंसांना छेदणारे कंस काढून घेतले. आता हे छेदनबिंदू आपण जोडून घेऊया. आता हा लंबदुभाजक AB बाजूला जेथे छेदतो तेथे आहे आपला Y बिंदू. आता आपण XZ बिंदू जोडूयात. आणि ZY बिंदू जोडूया. हा आपला XYZ त्रिकोण तयार आहे. इथे आहे आपला 46 अंशाचा कोन, 46 अंश. इथे आहे आपला 58 अंशाचा कोन. ही बाजू सारखी आहे, ही बाजू आणि ही बाजू सारखी आहे. अशा प्रकारे आपण त्रिकोण XYZ काढला आहे. तिसरा प्रश्न आहे त्रिकोण LMN असा काढा की कोन M बरोबर 60 अंश, कोन N बरोबर 80 अंश आणि LM अधिक MN अधिक LN त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज 11 सेंटीमीटर. कच्ची आकृती आपण आधी काढून घेतली आहे. खाली 11 सेंटीमीटरचा रेषाखंड काढला. A वर 60च्या निम्मा 30 अंशाचा कोन केला. B वर 80च्या निम्मा 40 अंशाचा कोन केला. नंतर ही बाजू याचा लंबदुभाजक काढला, या बाजूचा लंबदुभाजक काढला आणि MN बिंदू मिळवले. आधी आपण 11 सेंटीमीटरचा रेषाखंड काढून घेऊया पट्टीने. पट्टीने आपण
AB हा 11 सेमी लांबीचा रेषाखंड काढलेला आहे. आता A वर आपल्याला करायचा आहे 30 मापाचा कोन. A वर आपण 0, 10, 20, 30 मापाचा कोन केला. याला नाव देऊया X. B वर आपण करणार आहोत 40 मापाचा कोन. 0, 10, 20, 30, 40. याला नाव देऊया Y. हा आहे आपला त्रिकोणाचा L बिंदू. L आपल्याला मिळवायचे आहेत MN बिंदू. त्यासाठी आपण AL चा लंबदुभाजक काढूया. त्याआधी आपण इथे किती मापाचा कोन केला होता? 30 अंश. इथे 40 अंश. आता इथे लंबदुभाजक काढूया आपण. त्यासाठी A वर कंपासचं टोक ठेवलं आणि AL पेक्षा निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेतलं. इकडच्या बाजूने एक कंस काढला, इकडच्या बाजूने एक कंस काढला. हेच अंतर कायम ठेवून कंपासचं टोक L मध्ये ठेवलं. कंपासचं टोक L वर ठेवून इकडच्या बाजूने एक कंस काढला आणि इकडच्या बाजूने एक कंस काढला. आता या कंसांचे छेदनबिंदू आपण जोडणार. हा आहे AL चा लंबदुभाजक. तो AB बाजूला जिथे छेदतो तिथे आहे M बिंदू M. आता आपण LB चा लंबदुभाजक काढूया. त्यासाठी LB च्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं आणि या बाजूला एक कंस केला, या बाजूला एक कंस केला. तेच अंतर कायम ठेवून कंपासचं टोक L वर ठेवून पहिल्या कंसांना छेदणारे कंस काढले. आता या कंसांचे छेदनबिंदू जोडूया. म्हणजे हा आहे LB चा लंबदुभाजक. हा लंबदुभाजक या AB बाजूला जेथे छेदतो तेथे आहे आपला N बिंदू. आता ML आपण जोडूया. नंतर LN जोडूया. इथे झाला आहे 60 अंशाचा कोन आणि इथे आहे 80 अंशाचा कोन. ही बाजू आणि ही बाजू सारखी आहे, ही बाजू आणि ही बाजू सारखी आहे. इथे पण या बाजू लंबदुभाजक काढल्यामुळे सारख्या झालेल्या आहेत. आता आपला त्रिकोण LMN काढून झालेला आहे. अशा प्रकारे आपण त्रिकोण LMN काढला. या सराव संचामध्ये 3 प्रश्न होते, आपण ते सर्व सोडवलेले आहेत. यानंतरचा सराव संच पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.